नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे विरार येथील. विरारमधील न्यू विभा कॉलेजजवळ पूनम आकांक्षा बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी एक महिला राहत होती. महिलेचे नाव होते सरिता मिश्रा, वय वर्ष 45, आणि त्यांची मुलगी नॅन्सा, वय वर्ष 24. ह्या दोघी आई आणि मुलगी फ्लॅट नंबर 301 मध्ये राहत होत्या. नॅन्शा ही कॉलेजचं शिक्षण घेत होती. त्या कॉलेजमध्येच नॅन्शाचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र यांच्या प्रेमसंबंधाला नॅन्सीची आई सरिता मिश्रा यांचा विरोध होता. आता दोघांच्या प्रेमसंबंधाला हळूहळू 2 वर्ष उलटले. तरुणाला नॅन्सीसोबत लग्न करायचं होतं. त्यासाठी हा प्रियकर तरुण लग्नाची मागणी घालण्यासाठी प्रियसी नॅन्सीच्या घरी गेला. मात्र त्या ठिकाणी असं काही घडलं की ऐकून अंगाचा थरकाप उडेल. नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमधून. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. विरारच्या पश्चिम दिशेला असलेल्या न्यू विभा कॉलेजजवळ आकांक्षा नावाची बिल्डिंग आहे आणि याच बिल्डिंगमध्ये सरिता मिश्रा, वय वर्ष 45, गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राहत होत्या. त्यांना नॅन्सी नावाची एक तरुण मुलगी होती. तिचे वय 24 वर्षाचे होते. ती कॉलेज शिक्षण घेत होती. शिकत असतानाच आकांक्षाचे शिवम नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. शिवम हा नालासोपारा मोरेगावचा राहणारा होता. शिवम उपाध्यायचे वय 27 वर्षाचे होते. नालासोपारा या ठिकाणी त्याचे दुकान होते. तो आपले दुकान चालवायचा. आता कॉलेज शिक्षण घेत असताना नॅन्सीचे शिवम याच्यासोबत ओळख झाली होती आणि हळूहळू दोघात घट्ट मैत्री झाली. एकमेकांच्या घरी जाणं येणं वाढलं आणि मग काय तर पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांच्या प्रेमाला आता 2 वर्ष उलटून गेले होते. शिवम हा नॅन्सीवर जीवापाड प्रेम करत होता. एक दिवस हा शिवम नॅन्सीला म्हणू लागला, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मात्र नॅन्सी टाळाटाळ करू लागली होती. खरं तर नॅन्सीला शिवमसोबत लग्न करायचं नव्हतं आणि हळूहळू या गोष्टीची भनक सरिता मिश्रा यांना देखील लागली. सरिता मिश्रा यांनी या दोघांच्या नात्याला स्पष्ट नकार दिला. आता या दोघांच्या प्रेमसंबंधात हळूहळू दुरावा निर्माण झाला. मात्र हा शिवम नॅन्सीवर जीवापाड प्रेम करत होता. शिवमला नॅन्सीचा हा दुरावा सहन होत नव्हता. काही झाले तरी त्याला नॅन्सीसोबत लग्न करायचं होतं आणि नॅन्सीला इकडे शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभे राहायचं होतं. पुढे चालून तिला शिकून सवरून मोठं व्हायचं होतं. मात्र आता हा शिवम लग्नाचा तगादा सतत लावू लागला होता. त्यामुळे नॅन्सीने त्याच्याशी थोडी दुरी बनवली होती आणि ही दुरी समोर चालून खूप भयंकर रूप घेणार होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॅन्सीच्या आईला यांच्या दोघांच्या लग्नाचा स्पष्ट विरोध होता. असं असताना देखील शिवम हा नॅन्सीच्या प्रेमात वेडापिसा झाला होता. त्याला नॅन्सीसोबत लग्न करायचेच होते. नॅन्सीने देखील शिवम याच्याबरोबर लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र एकीकडे हा शिवम रागाने लालबुंद झालेला होता. नॅन्सीने आपल्याला धोका दिला आहे असे त्याला वाटू लागले होते. त्यामुळे त्याच्या मनात राग होता. असे दिवस जात होते आणि बुधवार दिवस होता. दुपारची वेळ होती. दुपारचे 12:30 वाजलेले होते. मायलेकींचा नकार असून देखील बुधवारला दुपारच्या वेळी शिवम इतर काही नातेवाईकांना घेऊन नॅन्सीच्या घरी पोहोचला. फ्लॅट नंबर 301 मध्ये नॅन्सी आणि नॅन्सीची आई सरिता मिश्रा ह्या दोघी उपस्थित होत्या. शिवम याने आत प्रवेश केला. आत प्रवेश करताच त्याने आतून दार बंद करून घेतलं. त्यानंतर यांच्यात लग्नाविषयी बोलाचाली सुरू झाली. तिघांमध्ये चर्चा सुरू असताना दोघींनीही स्पष्ट नकार दिला. मात्र तरीही शिवम हा नॅन्सीच्या आईला म्हणाला, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे. आमचे 2 वर्षापासून एकमेकावर जीवापाड प्रेम आहे. तर नॅन्सीची आई म्हणाली, काही झाले तरी चालेल, मात्र माझ्या मुलीचे लग्न तुझ्यासोबत करून देणार नाही. असे म्हणताच शिवम याने आधीच खिशात आणलेला चाकू बाहेर काढला आणि सरिता मिश्रा यांच्या छातीवर, पोटावर आणि मानेवर सपासप वार करायला सुरुवात केली. त्यानंतर नॅन्सीही आपली आईला वाचवण्यासाठी धावली. मात्र शिवमने तिच्यावर देखील चाकूने सपासप वार केले. दोघीही मायलेकींनी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला आणि यात झटापटीत खिडकीच्या काचा देखील फुटल्या. यामुळे शेजारच्यांना जोरजोरात आवाज आला. खिडकीच्या काचा फुटल्या, आरडाओरडा झाला आणि अचानक सगळं शांत झालं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दोघीही रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्या आणि त्यांचा क्षणात मृत्यू झाला. आणि त्यानंतर शिवमने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या शरीरावर त्या चाकूने गळ्यावर वार केले. आरोपी शिवम देखील रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्याच्या शरीरातून देखील रक्त वाहत होते.
शेजाऱ्यांना जोरजोरात ओरडण्याचा आवाज आलेला होता. त्यामुळे शेजारचे सरिता मिश्रा यांच्या घरी धावत गेले. मात्र आतून दार बंद होतं. त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून बघितले. आतील दृश्य पाहून त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात पोलिसांना संपर्क केला आणि घटनेची माहिती दिली. पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आतून दार बंद असल्यामुळे पोलिसांनी खिडकीतून आत प्रवेश केला. आतील दृश्य बघून पोलिसांच्याही अंगाचा थरकाप उडाला. तिघेही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेले होते. संपूर्ण रूम रक्ताने माखलेली होती. सरिता मिश्रा आणि त्यांची मुलगी नॅन्सी यांचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेहाचा पंचनामा केला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिले. त्यानंतर आरोपी शिवम हा बेशुद्ध झालेला होता. त्याच्या शरीरातून देखील रक्त वाहत होते. त्याने आपल्या शरीरावर गळ्यावर चाकूने वार केलेले होते. पोलिसांनी तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलावली आणि शिवम याला जे रुग्णालयात दाखल केले. शिवमच्या विरुद्ध पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा नोंद केला आहे. जे रुग्णालयात सध्या शिवम उपाध्यायवर उपचार सुरू आहे. शिवमची तब्येत आता सध्या स्थिर आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना विरार या ठिकाणी घडलेली आहे. शिवम हा एक दुकानदार आहे. तो दुकान चालवतो. हा दुकानदार एवढा क्रूर असेल असे कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र मित्रांनो, प्रेमाच्या नावाखाली या प्रियकराने दोघी मायलेकीची निघृणपणे हत्या केली आहे. तर कशासाठी? लग्नास नकार दिला म्हणून. रागाच्या भरात सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झालं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या थरारक घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.